नमस्कार. द मॅक्स न्यूज नेटवर्कमध्ये सर्व दर्शकांचे स्वागत. आम्ही आज बातम्या घेत आहोत निवडणुकी संदर्भात, नगर परिषद निवडणुकी संदर्भात. विषय एक जिवंत विषय म्हणायला हरकत नाही का, निष्ठावंत कार्यकर्त्यांनी करायचं काय. गत 20 वर्षापासून प्रशांत ढोके हे भारतीय जनता पार्टीत काम करत आहे. म्हणजे म्हणायला गेलं तर वयाच्या 18व्या वर्षापासून, जेव्हापासून समज आली. 20 वर्षाचा प्रवास, कितीतरी उतार चढाव, कितीतरी पक्षासाठी घेतलेल्या केसेस, ह्या सगळ्या अंगावर घेऊन आज जेव्हा त्यांनी उमेदवारी पक्षाकडे मागितली, पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नाही. आज आपल्यासोबत आहे प्रशांतजी ढोके. आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. प्रशांत भाऊ नमस्कार. स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. निष्ठावान कार्यकर्ता म्हणून उमरेड शहरात ओळख असणारे तुम्ही एक कार्यकर्ता. बरोबर. काय वाटते आज पक्षाने तुम्हाला उमेदवारी नाकारली? माझी मागील 20 वर्षापासून मी बीजेपीचं काम करत आहोत. इथे जे तारुण्यावस्थेपासून मी काम करू राहिलो, पण पक्षाने आता जे नवीन आलेल्या माणसांना संधी द्यायचं ठरवलं, त्याच्याबद्दल गडकरी साहेबांनी सुद्धा पक्षाचे कान टोचले होते. आज माझ्या एरियातले जिल्हाध्यक्ष माझ्याजवळ राहून ते एक मला साधी तिकीट नाही देऊ शकते. त्यांना सर्व इतिहास माझ्याबद्दलचा माहित आहे, माझ्या फॅमिलीच्या बद्दलचा माहित आहे. आणि त्यांनी कोणाच्या प्रलोभनात येऊन जो माणूस 4 पक्ष घेऊन तो आता आज आम्हाला निष्ठा शिकू राहिला, अशा माणसाच्या भरोशावर त्यांनी ह्या तिकिटा वाटला, असा माझा स्पष्टपणे आरोप आहे. जे पक्षासोबत नव्हते खराब काळात, त्या काळापासून तुम्ही पक्षात आहात. बरोबर. आणि आज 2 दिवसाचे काही पक्षातले म्हणण्यापेक्षा काँग्रेसमधले लोक ज्यांची आयात भारतीय जनता पार्टीची आहे, आज त्यांचं वर्चस्व जास्त आहे भारतीय जनता पार्टीत, असं वाटत आहे? हो, बिलकुल बिलकुल त्याला नाकारता येणार नाही. कारण की आता तुम्ही ठरवा की 6-6 महिन्यापासून जे आलेले लोक, यांना कमीत कमी उमरेडमध्ये 7 ते 8 तिकीट झाल्या त्यांच्या माध्यमातून, ज्या कोणी माणसाच्या. आणि ते आम्हाला म्हणतात की तुम्ही पक्षासोबत का करत आहे. आम्ही आता बाहेर पडलो. मी आता शिवसेनेचा बीफॉर्म भरला. आता माझी उमेदवारी माझ्या पत्नीसाठी बीजेपीकडे मागितली होती, पण त्यांनी ते सुद्धा नाकारली. त्यामुळे मला बंडाचा झेंडा स्वीकारावा लागला. वर मी माझी स्वाभिमानाची लढाई आहे. माझ्या प्रभाग नंबर 12 साठी ही माझी स्वाभिमानाची लढाई आहे. त्यासाठी सर्व जनतेने माझ्या साथ द्यावा अशी मी तुमच्या चॅनल मार्फत जनतेला विनंती करतो. दादा, ज्या पक्षासाठी तुम्ही जीवाचे रान केले, आज नवीन नवीन लोक येऊन तुम्हाला त्या उमेदवारापासून दूर ठेवले, अशानी भारतीय जनता पार्टीच्या काय येणाऱ्या काळात म्हणता येईल, त्यांच्या पक्षांना यश येईल? उमेदवारी जे त्यांनी दिल्या अशा बाहेरून आणलेल्या, त्यांना यश येईल असं वाटते येणाऱ्या निवडणुकीत? नाही नाही नाही, याचे जनता आता त्यांना सबक शिकवेल. ज्याप्रमाणे पक्ष मोठा झाला त्याचप्रमाणे पक्ष खाली बी उतरू शकतो. हे आता येथील जे निष्ठावंत कार्यकर्ते उमरेड शहरातले, हे त्यांना त्याचा धडा शिकवल्याशिवाय नक्की राहणार नाही. आपल्या प्रभागातल्या जनतेसाठी काही आवाहन कराल? माझ्या 12 क्रमांक प्रभाग मध्ये मी अत्यंत प्रामाणिकपणे उमेदवारी मागितली आणि आता मला शिवसेनेने उमेदवारी दिली. मला बीफॉर्म झाला. माझ्या जनतेला एकच आव्हान आहे की मी एक तरुण कार्यकर्ता आहो. सडसडीचे माझे रक्त आहे आणि माझ्या रक्ताचा उपयोग माझ्या 12 नंबर प्रभागासाठी झाला पाहिजे, अशी मी जनतेला हात जोडून विनंती करतो. धन्यवाद.